श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमोरे युक्तीसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहे ती. वेद व्यासा सरिसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्रत करोनी व्यास नाम पावला. तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे एका. प्रथम पैल दुजा वैशंपायन निका. तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास. त्यासी म्हणे वेद व्यास अशक्य तुम्हा शिकता. एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे कल्पांता. चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची. या वेदांचे आद्यंत सांगेन एका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी पुनरपी करीत तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी काय मागसी म्हणून. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मत प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी. सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर. ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाख वेदासी. दिसता ती नराशी गिरिरूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्माच्या चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून. ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषणी. देता झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून. तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अति प्रयास. सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी. विस्तारावा अद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विणविती चौघे जण मुनी धरिते व्यासचरण. कृपा करिगा गुरु राणा नारायणा व्यास राणा. करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोषणी. पैल शिष्या ते बोलावनी ऋग्वेद निरोपिती. व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियसी. वर्ण रूप आहे कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे. गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी. नेत्र पद्म पत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबकुंठ. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी. असती ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार. वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियसा. व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाना अधिदैवत रुद्र जाना. त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन. कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोलधरी. कांचन वर्ण मनोहरी नेत्र असते पिंगट. शरीर ताम्र शीतवर्ण पाच रत्नी दीर्घजान. यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायना परियसा. ऐशिया यजुर्वेदासी भेद शायशी. असती एका भरवसी म्हणे व्यास शिष्याते. मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया. यज्ञादी कर्मक्रियेसी हेची मूळ परियेसी. अभ्यास करिगा विधीसी म्हणे व्यास शिष्याते. तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यास मुनी. सामवेद विस्तारून निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अस्त्र कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा. नित्य स्त्रग्वी असे जान शुची वस्त्र परावन. मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप. कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण. पटरत्नी षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती. ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया. एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेणे कोणी. एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित. सुमंतू नामे शिष्यासी सांगत असे व्यास हर्षी. अथर्वर्ण वेदासी निरोपिले परियसा. या अथर्वर्ण वेदासी उपवेद असे परियसी. मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी. तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जाण. ऐसे रूप तयासी भेद नऊ परियसी. सुमंतू नाम शिष्यासी सांगत असे श्रीव्यास. ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत. वर्णश्रमी आचरत होते लोक परियसा. या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजोरी. लोपले वेद निर्धारी गोप्य झाले क्षितीसी. कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेंछा पुढे बोलती वेद बीज. सत्व गेले याची काज मंदमती झाले जाणा. पूर्वी होते महत्व ब्राह्मणांशी देवत्व. वेद बळे नित्यत्व भुसुर म्हणती याची काज.
पूर्वी राजे याची कारण पूजा करती विप्रचरण सरस्वती दक्षिणा ते अंगीकार न करीती वेद बळे विप्रांसी त्रिमूर्ती वश होती त्यासी वेंद्रादी सुरवरासी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणांचे पूर्वी होते परियसी वेद मार्ग तेजोनी सुरसी अन्य मार्गे राहटती तेने सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परियसा हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होताती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आपुले आपण स्तुती करीसी जय पत्र दाखविसी त्रिविक्रम यतिपाशी पत्र मागसी लिहून आमुचे बोल ऐकून जावे तू परतोनी वाया गर्भे भ्रमण प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांशी सांगती बुद्धी हितासी न ऐकते विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा करून जरी येथे हारी दिसेला आमुते सांगती लोक राजा ते महत्व आमुचे उरेल कैवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मनोमता नेनती आपुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त